सेमी आणि मराठी विभागाला प्राप्त झालेली आहे. काही मिनिटांमध्येच हे बालनाट्य तुम्ही अनुभवणार आहात. या बालनाट्याचं दिग्दर्शन केलंय आदरणीय संतोष मेढे सर, आदरणीय फिरोज सर. या बालनाट्याला नेपथ्य दिलंय योगेश निळे सर आणि या बालनाट्यासाठी वेशभूषा केली आदरणीय अजित पवार सर. रंगभूषा केली आदरणीय भिंगारे सर, चौधरी सर, चाळक मॅडम, गाडगीळ मॅडम. या बालनाट्यासाठी प्रकाश योजना देत आहेत आदरणीय निळे सर, फिरोज सर. आणि या बालनाट्यासाठी त्यांनी संगीत दिलेलं आहे ते आदरणीय आमचे दीपक सूर्यवंशी सर. तालतंत्र देत आहेत वाडेकर सर, चव्हाण सर. मित्रांनो, हे बालनाट्य काही सेकंदामध्ये सुरू करण्यापूर्वी मला अगत्याचं वाटतं, महत्वाचं वाटतं की या बालनाट्यामध्ये किती पात्र आहेत याची उत्सुकता तुम्हाला सर्वांना लागून आहे. आणि म्हणून पात्र परिचयाकडे वळतोय. त्यामध्ये शंकरचे वडील हे पात्र साकारलंय चिरंजीव घुले ओंकार या विद्यार्थ्याने. शंकरची आई हे पात्र साकारलंय कुमारी वरपे प्रांजलीने. शंकर हे पात्र साकारतोय चिरंजीव येवले यशवंत. मॅडम हे पात्र साकारते कुमारी हिरे गीतांजली. शाळेतील विद्यार्थी आहेत कातकडे अभिषेक, नवले गणेश, महाजन वैभव, नगे गौरव, ढवळे अक्षय, चव्हाण पवन, खुर्दळ गुरुदास. शाळेतील विद्यार्थिनी आहेत काळे तृप्ती, शिरसाट प्राची, पगारे श्रद्धा, राहींज ज्ञानेश्वरी, लाटे ऋतिका, शिंदे कल्याणी. त्याचप्रमाणे कत्रे रोशनी, कत्रे रितिका, साळुंके कांजल, देशमुख हिंदवी, माने वैशाली. हडळणी हे पात्र साकारते कुमारी दुकळे जितिना. म्हसोबा हे पात्र साकारतोय बहिर श्रीनिवास. योगी महाराज हे पात्र साकारतोय भांबे जयदीप. योगी महाराज 2 हे पात्र साकारतोय बेडेकर किरण. आत्मस्वरूप हे पात्र साकारतोय पठारे अभिषेक. आणि या बालनाट्यासाठी त्यांनी सहकार्य केलं अर्थात निर्मिती साहित्य. हॅलो. या बालनाट्यासाठी निर्मिती सहाय्य दिलंय आदरणीय प्राचार्य निरंजन डांगे सर. त्याचप्रमाणे पर्यवेक्षक आदरणीय कराळे सर, पर्यवेक्षक आदरणीय पाटील सर, आदरणीय देठे सर. या सर्वांच्या सहकार्यातून हे बालनाट्य तुमच्या समोर काही सेकंदामध्ये सादर होत आहे. नमितो गजानना मे तुझला, नमितो गजानना मे तुझला, नमितो गजानना मे तुझला. नाट्य निर्मिती करावयाला, नाट्य निर्मिती करावयाला, नाट्य निर्मिती करावयाला. गजानना मे तुझला, नमितो गजानना मे तुझला, नमितो गजानना मे तुझला. तुची करता तू विघ्न हरता, तुची करता तू विघ्न हरता, तुची अमुचा अससी दाता,
आमुचा अससी दात गजानना मी तुझला नमितो गजानना मी तुझला नमितो गजानना मी तुझला नटनाट्यस्तव नटुनि नटेश्वर रंगभूमीवर येगी झरझर नटनाट्यस्तव नटुनि नटेश्वर रंगभूमीवर येगी झरझर अभिनयाची जोडी सुंदर अभिनयाची जोडी सुंदर संगीताने सजवुनी त्याला संगीताने सजवुनी त्याला दाखिवै रसिक जनाही कला दाखवी रसिक जनाही कला गजानना मी तुझला नमितो गजानना मी तुझला नमितो गजानना मी तुझला आशीर्वाद तव आम्हा असता आशीर्वाद तव आम्हा असता नाही भीती नाही चिंता नाही भीती नाही चिंता गजानना मी तुझला नमितो गजानना मी तुझला नमितो गजानना मी तुझला रसिक बरा तू घेऊन मुजरा ध्यान देऊनी पहादरा रसिक बरा तू घेऊन मुजरा ध्यान देऊनी पहादरा अधिक उन्हाची माफी करा अधिक उन्हाची माफी करा लक्ष देऊनी ऐक ही कथा लक्ष देऊनी लक्ष देऊनी ऐक ही कथा लक्ष देऊनी ऐक ही कथा गजानना मी तुझला नमितो गजानना मी तुझला नमितो गजानना मी तुझला नमितो गजानना मी तुझला मला वाचू दे 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 मॅडम मला एक साथ नमस्ते मॅडम बसा सर्व आलेत का हो हजेरी द्या लाटे ज्ञानेश्वरी तृप्ती प्राची श्रद्धा कत्रे कल्याणी हिंदवी कांचन नघे नवले हजर महाजन हजर ढवळे कातकडे हजर कातकडे तू काल शाळेत का नव्हता आलास मॅडम माझं दुखत होतं आता बरं वाटतं का हो पण तुला काय झालं होतं मॅडम मला ताप आलता आता बरं वाटतं ना हो बस खाली चला आज आपण एक कविता शिकूया शिकायची हो त्या कवितेचं नाव आहे आत्मा ओ मॅडम येऊ का या ना या जय केदारनाथ जय केदारनाथ शांत बसा नमस्कार बोला काय काम आहे तुमचं यो आमचा पोरगा शंकर्या शंकर नसल शंकर असल अहो तेच ते आणि कुठे आहे तो हा अगे ये
आणा घेऊन त्याला इकडं. का काय बँड लावायचं काय तुम्हाला? मारी यो शंकर्या, याचं नाव घालायचंय तुमच्या शाळेत म्हणून आलतो. होय, लय गुणाचं आमचं लोक. वा, स्वागत आहे तुमचं. पण कोणत्या वर्गात घालायचंय त्याला? ए तू सांग ना. पाचव्या वर्गात. बरं, तुम्ही याचा दाखला आणलात का? होय, आणलात ना. योग्य कागद. होय होय, हे घ्या. अरे, मागच्या वर्षीच 5वीत दाखल करायला हवं त्याला. का नाही केलं मग? नाही केलं, विसरलं. शांत बसा. बरं आता टाका ना नाव. हो, नोंदवते नाव. बसू द्या त्याला. शंकरा, बाळा पाया पड मॅडमांच्या. अगं डोसकं फिरलं काय तो? त्याला पाया पडायला सांगतीस? त्यानं काय होतंय? तू गप्प बस. तो कसा पाया पडन? असू द्या. शाळेत येणे आणि शिक्षण घेणं महत्वाचं. ये बाळ. हे काय? तुम्ही याचे केस का नाही कापले? वेणी, रिबन हा काय प्रकार आहे? मॅडम, तो साधा सुद्धा पोरगा नाही, अवतार आहे अवतार. साक्षात केदारनाथाचा अवतार. अवतार? ही काय भानगड आहे? ओ मॅडम, याच्या जन्माला यायच्या वेळी साक्षात केदारनाथ माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला तुझ्या कुळानं मै लई सेवा केली आहे आणि म्हणून मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. होय, आणि याचा जन्म झाला. अवतार आहे अवतार. बोलायला लागला तेव्हा पहिला शब्द काय बोला असं बरं ते सांगा ना, सांगा. आता ते मला कसं कळणार? मी नव्हते ना तिथे. जय केदारनाथ. जय केदारनाथ. शांत बसा. आश्चर्यच आहे. चमत्कार म्हणा चमत्कार. आता दरैवरी आमच्या घरी दरबार भरतो. म्हणजे शिवाजी महाराजांचा भरतो तसा? वय नाही 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 नाही. म्हणजे गोरगरीब घरी येतात, त्यांची दुःख सांगतात, यो त्यावर उपाय सांगतो. वय लय लोकांची दुखणे, भूतकेताची बाधा याचा बंदोबस्त केला यानं. तेवढीच गरीबाची सेवा, लोक दुवा देतात. असं? आणि पैसे पैसे पण देत असतील ना? काय शंकर? वय ज्याला वाटन ते देत, बळजबरी नाही करत कुणावर आम्ही. अच्छा, म्हणूनच तर याला उशिरा शाळेत टाकताय. काय 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 नाही काय नाही. बरं, हा तुमचा मुलगा अवतार आहे. असे केस वेण्या शाळेत मुलं चिडवतील त्याला. शिवाय ते बरं दिसत नाही ना. तुम्ही याचे केस का नाही कापत? हो मॅडम, त्याची समधी पावर त्याच्या केसात आहे असं केदारनाथांनी सांगितलंय मला स्वप्नात. त्याचे केस कापले की त्याची पावर बी गायब होणार. अहो, जग कुठं चाललंय? लोक मंगळावर पोहोचलेत. हे विज्ञान युग आहे, विज्ञान युग. हे बघा, हे अवताराचं वेळ तुमच्या आणि या मुलाच्या डोक्यातून काढून टाका. त्याला चांगलं शिकवा, नोकरी लावा, शहाणा माणूस होऊ द्या. हे अवतार, भूत हे सगळं थोतांड आहे. हे बघा मॅडम, आम्ही त्याचे केस अजिबात कापणार नाही. तो नाही शिकला तरी चालेल. ए चल घरला, थोतांड म्हण. दादा, मला शिकायचंय, शाळेत जायचंय. तू गप्प बस. ए चल 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 घरला. अहो, पर ऐका तरी, पोरग लय नादवलंय शाळेला. गेल्या साली तुम्ही असं. तू गप्प बस. मी तुला आधीच सांगत होतो, तू यातच लय चाललं होतं. शाळा न शाळा. अवताराला काय गरज शाळाची? केदारनाथ शिकवीन ना त्याला. चला. दादा, मला शिकायचंय. या पोरामध्ये अभ्यास करायचाय. अरे तू अवतार आहेस अवतार. मॅडम, तुम्ही याला चिडवताय, नाव ठेवताय. कोप होईन कोप, शाप लागन तुम्हाला. चला. अहो ऐका, त्याला असं शिक्षणापासून वंचित ठेवू नका. त्याचं नाव नोंदवलंय आपण आणि कायद्याने या वयोगटांच्या मुलांना शाळेत दाखल करणं सक्तीचं केलंय. बघा, कायदा मोडू नका. कायदा? बरं बरं. बरं, हे अवतार, दरबार सगळं तुमच्या घरी. इथं त्याला मुलांप्रमाणे राहावं लागेल. शाळेचे सगळे नियम पाळावे लागतील. होय, मी समजा ऐकन, पण मला बसू दे शाळेत. मला पाठ्यपुस्तक लय आवडते. होय, समजा ऐकन तो.
बसू द्या त्याला. चल बाळ बस इथं. आणि लक्ष असू दे त्याच्याकडं. अहो अवतार आहे ना तो, मग काय एवढी काळजी करताय? नवीन आहे ना त्यो म्हणून. आहे दादा, तुम्ही जा घरला, मी नीट चाळायला आणि चाळ सुटली की नीट घरला. तुम्ही जा. गुणाचा माझा पोर. चला. अरे काय चाललंय मॅडम? किंवा केस वाढीत आहेत. लक्षात ठेवा, शंकर आता आपल्या वर्गात नवीन आलाय, त्याला कुणी त्रास द्यायचा नाही, समजलं? हो. बस बाळ, चला वया काढा. अवतार बघ अवतार, तर त्याची मज्जा करू. चल चल. जय केदारनाथ, जय केदारनाथ. काय देवा, मंत्रतंत्र सोडून अभ्यास? मॅडमनी काय सांगितलंय? अवतार दरबार सगळं घरला, सात फक्त अभ्यास. महापुस्तक दी. तुला काय राव, तू अवतार आहे ना. वय नुसता चूक केला की पाडेपाठ, चूक केला की कविता पाठ. मजा राव तू ही. केदारनाथ फक्त मोठे मोठे प्रश्न सोडवितो, असल्या किरकोळ प्रश्नासाठी टाइमच नसतो त्याच्याकडं. हा म्हणजे आपल्या गावातला पुढारावाने म्हण ना.